माऊलींच्या चरणी अर्पण केलेला प्रत्येक रुपया हा भक्तांच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा असतो. पण आळंदीच्या पवित्र भूमीत याच श्रद्धेला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीतूनच पैसे लंपास केल्याचा आरोप एका सेवेकऱ्यावर झाला असून या प्रकरणामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दानावरच एका सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचा आरोप समोर आला असून विशाल वारुळे नावाच्या सेवेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या बँक खात्यात तब्बल 10 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचंही उघड झालं असून या प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दानपेटीतील पैसे जमा करण्याचं काम करत असताना विशाल वारुळे हा 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा चोरून वेगळ्या पिशवीत भरायचा. चोरी कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो देवाचे हार सोबत नेत असल्याचं भासवायचा. हारांच्या खाली चोरीची रोकड लपवून तो ती घरी पोहोचवत असल्याचं तपासात उघड झालंय. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता बेडमध्ये लपवून ठेवलेल्या पिशव्यांमधून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांची तक्रार अशी आहे की त्यांच्या संस्थानामध्ये सेवक म्हणून काम करणारा विशाल बाळू वारुळे, वय 33 वर्ष, राहणार 24वाडी, मूळ राहणार नारायणगाव, जुन्नर, हा मागील जानेवारी महिन्यापासून हा त्यांच्या संस्थानामध्ये काम करतोय सेवक म्हणून. आणि या महिन्यातल्या 12, 13 आणि 16 तारखेला CCTV फुटेज त्यांनी चेक केलं असता त्यांच्या असं लक्षात आलं की मंदिरामध्ये ज्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत त्या दानपेट्यामधील पैसे काढण्याची, कॅशियरबरोबर पैसे दानपेटीमधून काढून कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. आणि त्याने त्या दानपेटीमधून पैसे काढत असताना त्यातील काही पैसे हा त्याच्याबरोबर असलेल्या थैलीमध्ये तो टाकून ते लपवून तो घेऊन जात होता आणि कॅशियर रूममध्ये लपवून ठेवून घरी जाताना ते पैसे घेऊन जात असल्याचं त्यांना CCTV फुटेजमध्ये दिसून आलं होतं. सदरचं CCTV फुटेज त्यांनी बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून त्याचा पुढील तपास चालू आहे. या प्रकरणानंतर राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झालं आहे. माऊलींच्या दानावर हात टाकण्याचं धाडस एकटा सेवेकरी करू शकत नाही. यामागे कोणाचा वरदहस्त आहे का याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष DD भोसले यांनी केली आहे. आणि आम्ही त्याची थोडक्यात माहिती काढली तर तो तिथं शेअर बाजारात काय करत होता त्याच्यात तो कफल्लक झाला. आणि तो कफल्लक झाल्यावर त्यांनी हे साधन समजून आणि त्याला कोणाची तरी साथ असावी असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यामुळं तो आळंदीत आला आणि तो सेवेकरी आहे, कर्मचारी पण नाही. मग असं असताना त्याला ह्या सेन्सिटिव्ह विभागात कॅश मोजायला कुणी त्याला परवानगी दिली? मंदिरात त्याला झोपायला कुणी परवानगी दिली? त्याच्याकडे 4.25 लाख रुपये सापडतात. त्याला 2 ते 3 फ्लॅट आहेत. त्याच्याकडं भारी भारी कंपनीचे मोबाईल आहेत. त्याच्यावर 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं दिसतंय. मग याला कोणी खतपाणी घालतं आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही प्रमुख पदाधिकारी म्हणून बाहेर फिरत असतो, कार्यक्रमांना हजेरी लावत असतो. त्या माध्यमातून आम्हाला विचारतात तुमच्या आळंदीत काय चाललं आहे. आम्हाला मान शर्मेने खाली घालावी लागते. आमच्या आळंदीची बदनामी होते. त्याकरता आम्ही सगळ्यांनी काल देवस्थानचे प्रमुख विश्वस्त यांना पत्र दिलं आणि याच्या पाठीमागं कोण सूत्रधार आहे आणि त्या संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. ज्या माऊलींवर लाखो वारकरी अढळ श्रद्धा ठेवतात त्याच माऊलींच्या दानपेटीवर डल्ला मारला गेल्याने भाविकांच्या मनात प्रचंड वेदना आणि संताप व्यक्त केला जातोय. श्रद्धेने अर्पण केलेल्या दानालाच हात लावणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होतीये. कारण ही केवळ पैशांची चोरी नाही तर वारकऱ्यांच्या विश्वासावर झालेला घाव आहे. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.